नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या होत्या आतापर्यंतच्या हेडलाईन्स आणि यानंतर पहिली महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे धुळ्यामध्ये हे वादळ जे आलं, वायू वादळ, त्या वादळाचे जे पडसाद उमटलेले आहेत त्याचा जो तडाखा बसलेला आहे त्याचा व्हिडिओ समोर आलाय. धुळ्याच्या MIDCतला वादळी वारा आणि पावसाचा हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. वाऱ्याचा वेग जो आहे तो किती प्रचंड होता हे आपल्याला या दृश्यावरून स्पष्टपणे दिसतंय. प्लास्टिकचे जे ग्लास असतात ते उडून जावेत अशा पद्धतीने हजारो लिटरच्या या ज्या टाक्या आहेत त्या उडून जाताना दिसतायत. कधीचा हा व्हिडिओ आहे आणि काय अधिक माहिती आहे याबद्दल? विलास, धुळ्यातला हा व्हिडिओ आहे. काल मोठ्या प्रमाणात जो पहिला मान्सूनपूर्व पाऊस झाला, अगदी थोड्या प्रमाणात पडला. अगदी 6 मिलीमीटरचा पाऊस होता. मात्र या पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात वादळ आलं होतं आणि या वादळाचा प्रभाव किती होता, किती रौद्ररूप होतं आपण हे व्हिडिओमध्ये पाहू शकतो. अतिशय मोठ्या प्रमाणात हे वादळ आलं आणि या वादळामध्ये धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. हा व्हिडिओ धुळे MIDC भागातला आहे. त्या ठिकाणी जे सेंटेक्स टाक्या निर्मितीची जी कंपनी त्यातला हा व्हिडिओ आहे. अतिशय पत्ते जे असतात, खेळण्याचे पत्ते उडावीत त्याप्रमाणे या ठिकाणी या सेंटेक्सच्या टाक्या ज्या 1000 2,000 लिटर वजनाच्या क्षमतेच्या टाक्या आहेत आणि अतिशय जळी असतात, पण त्या अगदी पत्तेप्रमाणे उडतात. इतकंच नाही तर त्या ठिकाणी जी एक टेम्पो गाडी उभी आहे ती देखील त्या वाऱ्याच्या तडाख्यात सापडली आणि ती देखील उडायला करते. इतकी अतिशय असं रौद्ररूप होतं या वाऱ्याचं. आणि MIDC भागात ते तब्बल मोठे जे प्रोजेक्ट्स आहेत 50 कारखान्यांचे पत्रे उडालेले आहेत, मोठ्या मोठ्या डिब्या उखडून पडल्यात, खांबे पडलेत. अतिशय विदारक असं रूप होतं या वादळाचं आणि या वादळातला हा तडाखा कसा होता ते सगळं या व्हिडिओमध्ये दिसतंय. अतिशय भयानक वातावरण होतं आणि त्या टाक्या अक्षरशः उडतायत. विलास, धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. हा व्हिडिओ दाखवत असताना दाद त्यांना सुद्धा द्यायला हवी ज्यांनी इतक्या भीषण वादळात हा व्हिडिओ शूट केलाय. अरबी समुद्रात निर्माण झालेलं वायू चक्रीवादळ आज मध्यरात्रीनंतर गुजरातमधल्या वेरावळ इथल्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. लक्षद्वीप बेटाजवळ निर्माण झालेलं हे वादळ केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरून समांतर जात उत्तरेला गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडक देणार आहे. ज्यावेळी वायू चक्रीवादळ वेरावळ समुद्र किनाऱ्यावर धडकेल त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 150 ते 160 किलोमीटर इतका त्याचा वेग असणार आहे. त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. हवामान खात्यानं हा सगळा अंदाज वर्तवलेला असल्यामुळे गुजरातच्या दिशेने जे संकट सध्या आगेकूच करत आहे त्यामुळे गुजरातमध्ये सध्या परिस्थिती जी आहे ती अत्यंत भीषण आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता हे वादळ प्रचंड वेगानं गुजरातच्या दिशेने निघालं. अरबी समुद्रातलं वायू वादळ आज कोकण किनारपट्टीला स्पर्श करून गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं, पण वादळाच्या नुसत्या स्पर्शाच्या तडाख्यानं सगळ्यांचीच अक्षरशः भंबेरी उडाली. गोव्यापासून पोरबंदर पर्यंतच्या परिस्थितीचा आमच्या ठिकठिकाणच्या रिपोर्ट्सने घेतलेला हा खास आढावा. अरबी समुद्रात उठलेलं वायू वादळ गुजरातकडे निघालं आणि वाटेत त्यानं पहिला तडाखा दिला तो गोव्याला. वायू वादळानं निर्माण झालेल्या उत्तुंग लाटांनी कोकणच्या किनारपट्टीला धडका दिल्या
हादरवून सोडलं. गोव्यात असेल किंवा आणखी कोकण असेल, जे पावसाळ्यात पर्यटक येत आहेत त्यांना अलर्ट करण्यात आलेलं आहे. त्यांनी समुद्राजवळ जाऊ नये, कारण समुद्राच्या लाटांचा वेग वाऱ्याच्या वेगामुळे जास्ती आहे आणि कदाचित दुर्घटना घडू शकते. त्यामुळे ती एक खबरदारी पर्यटकांनी घ्यायची. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की बोर्डी रोड रेल्वे स्थानकाजवळ पुलाचे गर्डर झुकले. त्यामुळे विरार डहाणू रेल्वे वाहतूक ठप्प झाली, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वळवण्यात आली. मुंबईत वायूच्या तडाख्यामुळे एकाचा मृत्यू झाला. जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग पडून चर्चगेट परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर बोरिवलीत गाडीवर झाड कोसळलं. तर मुंबईत वादळी वाऱ्यासह दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. दादर वरळी प्रभादेवी या पूर्ण भागातील ज्या इमारती आहे, या इमारती ढगांच्या आड लपल्या आणि आता पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. किनारपट्टीवर समुद्राची जी किनारपट्टी कोळीवाडा आहे, या परिसरामध्ये जोरदार पावसाचा तडाखा सकाळपासूनच बसतोय. दरम्यान मुंबईकर मात्र वाऱ्याशी दोन हात करत लाटा पाहायला किनाऱ्यावर धडकले. अनेक लोक समुद्र किनाऱ्यावर मरीन ड्राईव्हवर तिच्या कठड्यावर उभे राहत आहेत. खरं तर हे जीवाला त्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. मात्र पोलीस प्रशासन असेल, राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिकेच्या सूचनांकडे लोक दुर्लक्ष करत आहेत. तिकडे दमणमध्ये खवळलेल्या समुद्रात बोट बुडत असल्याचा व्हिडिओ समोर आला. बोटीतल्या 7 ते 8 जणांना वाचवण्यासाठी तिथं शर्थीचे प्रयत्न सुरू होते. वायू चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदरच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदत कार्यासाठी तिथं प्रशासन सज्ज झालंय. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. वायू चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी गुजरात सरकारने कंबर कसलेली आहे. मी आता गुजरातच्या पोरबंदर इथल्या समुद्र किनाऱ्याजवळ आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी त्यांनी हेलिकॉप्टर्स देखील सज्ज ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर जर का अगदीच बिकट प्रसंग उद्भवला तर हवामान खाते आणि त्याचबरोबर NDRFची टीम आणि केंद्रीय सुरक्षा दल या सर्वांच्या मदतीने एक चांगलं यशस्वी आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते करण्यासाठी गुजरात सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. इवैक्यूएशन प्लान जो है वो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के साथ मिलके हम लोगों ने जो प्लान तैयार किया है उसमें सभी जगह पे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन एंड पुलिस एडमिनिस्ट्रेशन, पुलिस के जो जवान है वो सभी साथ में कंधे से कंधा मिला के काम कर रहे हैं. कोकण किनारपट्टीला नुसत्या स्पर्शानं बसलेला तडाखा पाहता वायू चक्रीवादळ उद्या गुजरातमध्ये नेमका काय प्रकोप करतं याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे झालं चक्रीवादळाचं. तिकडे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वादळ काही शमायचं नाव घेत नाहीये. कोलकात्याच्या रस्त्यावर पुन्हा एकदा ममता विरुद्ध भाजप असा संघर्ष जोरदारपणे पाहायला मिळाला. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या वाढत्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी कोलकात्यात रॅली काढली. या रॅलीवर पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. त्यामुळे मोर्चा हिंसक झाला. भाजपा कार्यकर्त्यांच्या रॅलीत हंगामा, पोलिसांकडून अश्रुधूर, पाण्याचा मारा. त्याच्या रस्त्यावर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात जोरदार संघर्ष झाला. बंगालमधील वाढत्या हिंसेच्या विरोधात बुधवारी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मात्र ममता सरकारनं जमावबंदीचा आदेश लागू केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. भाजपच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारनं कोलकात्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात केला होता. लाल बाजार परिसरातून भाजपच्या या आंदोलनाला सुरुवात झाली. या परिसरात असलेल्या पोलीस मुख्यालयाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वाढता तणाव पाहता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा सुरू केला. त्यामुळे आंदोलक आणखीनच चवताळले. पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेडची आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केली. काही काळ लाल बाजार परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वार्तांकन करणाऱ्या आमच्या प्रतिनिधीला याचा त्रास सहन करावा लागला. ये ममता जी के कारण हो रहा है, ममता जी की गैर जिम्मेदार बयान के कारण हो रहा है. जिस प्रदेश का मुख्यमंत्री ये कहे कि हम 1-1 इंच का बदला लेंगे, वहाँ कार्यकर्ता प्रमुख होंगे ही. और जितने भी जो अराजकता हुई है इसके लिए जिम्मेदार यदि कोई है तो मुख्यमंत्री. वायलेंस कौन कर रहा है? उनका तृणमूल का गूंज कर रहा है. वो जो संदेशखाली है किसने किया है? और आपका माध्यम से हम लोग कह रहे हैं उधर तृणमूल गूंज का साथ उधर पुलिस खड़े थे. और हम लोग आपके माध्यम से कह रहे हैं जो जिन पुलिस ऑफिसर
उनका साथ संजोग था, उसका विरोध खिलाफ में हम लोग जांच करेंगे और जांच करके उसको हम लोग अदालत तक ले जाएंगे, किसी को नहीं छोड़ेंगे। लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार विरुद्ध भाजप असा वाद सुरू झाला असून तो अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणावरून हा संघर्ष होताना दिसतोय। भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येवरून सध्या संघर्ष पेटला असून बुधवारी त्याचे पडसाद कोलकात्याच्या रस्त्यावर पाहायला मिळाले। काही दिवसापूर्वी जय श्रीरामाच्या घोषणेवरून असाच वाद रंगला होता। विशेष म्हणजे दोन्ही बाजूंत वादाला खतपाणी घातले जात आहे। तृणमूल आणि भाजपच्या या सत्तेच्या साठमारीत बंगालवासियांचं मोठं नुकसान होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बंगालमधून जाऊया तिकडे जम्मू काश्मीरमध्ये अनंतनागमध्ये आज बस स्थानकात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला। या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एक दहशतवादी सुद्धा ठार झालाय। दरम्यान अजूनही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याची शेवटची बातमी। अभी मैं अनंतनाग टाउनशिप में हूँ, जहाँ आज 4:55 पे, जैसा आपको मालूम है, 2 अज्ञात लोग आए मास्क लगाए हुए एक बाइक पे, और उन्होंने ओपन किया वो जो है स्कूल, आगे येलो बिल्डिंग आपको दिख रही है, ऑक्सफोर्ड प्रेजेंटेशन स्कूल, उधरी सीआरपीएफ की पोसे और पुलिसमैन ठहरे थे, और एकदम से मिलिटेंट्स जो आए थे उन्होंने इनडिस्क्रिमिनेट फायर किया। अब आई विटनेसेस और पुलिस सोर्सेज का कहना है कि एक मिलिटेंट्स तो उन्होंने गिरा दिया, लेकिन एक की संभावना है कि इसी एरिया में है, आसपास इसी स्कूल में। मैं आपको ये भी बताऊं कि सीआरपीएफ ने इस इंसिडेंट में कैजुअल्टी लिया है। 3 सीआरपीएफ पर्सनल, जिसमें एक असिस्टेंट सब इंस्पेक्टर हैं, वो मारे गए हैं। आप देख सकते हैं अभी भी सीआरपीएफ की गश्त जारी है, लेकिन आज काफ़ी नुकसान उनको उठाना पड़ा। जैसा कि मैं बोल रहा हूँ कि 3 सीआरपीएफ मैन और जिसमें एक एएसआई है वो मारे गए हैं, और 4 अन्य सीआरपीएफ मैन घायल हो गए हैं। एक आपको याद होगा कि एसएचओ अनंतनाग जो हैं इसमें बुरी तरह घायल हो गए हैं, और उनको श्रीनगर पहुंचा दिया गया है। सीआरपीएफ का जो है रिकवरी व्हीकल, उसको उस जगह लिया जा रहा है जहां जो 4:55 पे पहली गोलियां चली, उस एरिया में, ताकि कुछ ऑपरेशन लॉन्च किया जाए। आप देख रहे हैं कि आर्मी के जो कमांडोज हैं उनको स्पॉट पे लिया जा रहा है। बिल्कुल उन्हीं बख्तरबंद गाड़ियों में लेके आ रहे हैं। ये काफ़ी सामान लेके आ रहे हैं। जैसा आप देख रहे हैं कि बिल्कुल सतर्क हैं ये आर्मी जवान। उनको डिफरेंट यूनिट से पैरा ट्रूपर्स जो हैं इनको लाया जाएगा, और ये काफ़ी एक्सपीरियंस होते हैं इन जैसे ऑपरेशंस के लिए, और तुरंत इनको अब डिप्यूट किया जाएगा ताकि जो भी मिलिटेंट हैं, रिमेनिंग मिलिटेंट, उनको गिराया जाए। मैं अनंतनाग में मुफ्ती इस्ला कॅम्प। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। गुजरातमधील मुंद्र्यामधली वादळी वाऱ्याची ताजी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। आपण ही बघतोय। खरं तर आज रात्री गुजरातच्या किनाऱ्यावरती वायू चक्रीवादळ धडकणार अशा पद्धतीची माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। चक्रीवादळानं आपला मार्ग जो आहे तो काहीसा बदललेला आहे, दिशा बदललेली आहे, पण ज्या तीव्रतेने हे सगळं वादळ गुजरातच्या दिशेने निघालेलं आहे तिथलं सगळं प्रशासन सज्ज झालेलं आहे। लाखो लोकांना तिथं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलेलं आहे, पण काही प्राणी इथं राहिलेले आहेत, काही माणसं सुद्धा राहिलेली आहेत, आणि या सगळ्यांना सुद्धा तिथून हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि
तेव्हा पुढच्या काही तासामध्ये अरबी समुद्रातलं जे वायू चक्रीवादळ आहे ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे। अत्यंत वेगानं हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने निघालेलं आहे। कोकण किनारपट्टी, मुंबई या सगळ्या परिसराला स्पर्श करून हे वादळ गुजरातच्या दिशेने निघालेलं असताना त्याची तीव्रता जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि जेव्हा हे वादळ किनाऱ्यावर धडकेल तेव्हा त्याचा वेग जो आहे तो 150 किलोमीटर प्रति तास याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे सगळ्या प्रकारची काळजी जी आहे ती गुजरात प्रशासनाने घेतलेली आहे आणि अनेक लोकांना तिथून हलवण्यात सुद्धा आलेलं आहे। समुद्र किनाऱ्यावर तिथे कोणाला जायला परवानगी सुद्धा सध्या नाही आहे आणि सगळी जी यंत्रणा आहे ती सध्या कामाला लागली आहे। त्याच ठिकाणची ही दृश्य आहेत जेव्हा संपूर्ण तिथला जो परिसर आहे तो वादळी वाऱ्यांनी भरून गेला होता। वारे प्रचंड सुटलेले आहेत। त्याचबरोबर आकाशात आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा जो वेग आहे तो वेग किती प्रचंड आहे हे दर्शवणारे अनेक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। ही दृश्य सुद्धा ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी SCO परिषदेसाठी उद्या किर्गिस्तानच्या बिशेकला जात आहेत आणि त्यांचं विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाणार नाहीये। त्याऐवजी त्यांचं विमान ओमान, इराण आणि अन्य मध्य आशियाई देशांवरून जाईल। बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय विमानांसाठी पाकनं आपलं हवाई क्षेत्र बंद केलं। वेळ वाचवण्यासाठी जर मोदींनी पाकवरून जायचं ठरवलं असतं तर त्यासाठी पाकिस्तानची विशेष परवानगी घ्यावी लागली असती। तसं करणं मोदींनी टाळलंय।